पुन्हा गंगापुरात महाफास्ट न्यूज बातमीचा दणका. गंगापूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी या प्रकरणात अखेर संबंधित तलाट्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. इतरत्र कारवाई कधी? गंगापूर तालुक्यात वर्ग 2च्या जमिनीचा मोठा रॅकेट उघड होण्याची शक्यता. गंगापूर दुय्यम निबंधक अधिकारी अजित वीर यांच्यावर कारवाई का होत नाहीये? महाफास्ट न्यूजनं उघडकीस आणलेल्या भेंडाळा येथील जमीन फेरफार प्रकरणानं पुन्हा एकदा प्रशासनाला हादरवून सोडलंय. मौजे भेंडाळा येथील भोगवटदार वर्ग 2 जमिनीच्या आदेश व दस्तऐवजांच्या आधारे झालेल्या फेरफार नोंदीतील गंभीर अनियमितता लक्षात घेऊन गंगापूर वैजापूर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी या प्रकरणात अखेर संबंधित तलाट्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. या प्रकारे फक्त तलाठीचा निलंबित करून इतर दोषी सोडण्यात येणार नाहीत. या प्रकरणी लिहून घेणार हे एक माजी महसूल कर्मचारी असल्याचं बोललं जात आहे. घेणार यांनी पूर्वीक महसूल नियमाचा उल्लंघन कायदा मोडलाय. त्यांच्यावर फौजदारी गुन्हा कधी दाखल होणार हा सवाल गावकऱ्यांकडून विचारला जातो आहे. मौजे भेंडाळा गट क्रमांक 214 मधील भोगवटदार वर्ग 2 जमिनीच्या संदर्भात काही तहसीलदारांनी सादर केलेल्या प्रस्तावानंतर चौकशी करण्यात आली. या चौकशीत नियमबाह्य फेरफार आदेशांचं उल्लंघन तसेच शासकीय नियमांची पायमल्ली झाल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय. या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली असतानाच या प्रकरणाला आणखी गंभीर वळण मिळाले. जर महसूल नियम मोडणारे शासनाची फसवणूक करत असतील तर ही बाब गंभीर आहे. कारण याच भोगवटदार वर्ग 2 जमिनीचे दस्तऐवज गंगापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात तयार करण्यात आले होते. जर या संपूर्ण प्रकरणात तलाठ्यावर कारवाई होतीये तर मग गंगापूर दुय्यम निबंधक अधिकारी अजित वीर यांच्यावर कारवाई का होत नाहीये असा थेट सवाल आता उपस्थित केला जातो. माजी शासन कर्मचारी यांच्याकडे एवढी मोठी रक्कम कशी आली याचा आयकर विभागाकडून चौकशीची मागणी होतीये. या वर्ग 2ची जमीन नावावर न करता केवळ दस्तऐवज करण्यात आले. नंतर घेणार यांनी लगेच हे जमिनीचे कारनामे एक मोठ्या कंपनीला जवळपास 8 करोड रुपयांमध्ये व्यवहार झाला असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. विक्री करण्याची ही दिशाभूल झाल्याची दिसतीये. गंगापूर तालुक्यातील एकंदर हे मोठं रॅकेट असल्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणाबाबत महाफास्ट न्यूजनं सातत्यानं बातमी प्रसारित करून शासनाचं लक्ष वेधलं होतं. त्याचाच परिणाम म्हणून अखेर दोषींवर कारवाई झाली असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी कोण जबाबदार आहेत? दुय्यम निबंधक कार्यालयाची भूमिका काय होती याबाबत चौकशी सुरू असून पुढील काळात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाफास्ट न्यूज बातमीचा दणका, अन्यायाविरुद्ध आवाज.